आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। गरिबीतून समाजसेवा जपलेला अवलिया शंकर सावंत। समाजामध्ये आपण वावरत असताना समाजाचे देणे फेडण्याची संधी बऱ्याचदा असते, पण बरेचसे लोक याकडे कानाडोळा करतात। परिस्थिती कशी असली तरीही आपण समाजसेवा करायची, लोकांच्या अडीअडचणी सोडवायच्या, त्यांचे प्रश्न सोडवायचे अशी विचारधारणा घेऊन 2007 पासून आपल्या समाजसेवेची सुरुवात केली। असे हे आहेत बारामती तालुक्यातील सांगवी गावचे ज्येष्ठ समाजसेवक शंकर सावंत। 20 वर्षापूर्वी पत्नींचे निधन झाले व आपल्या दोन्ही मुलींना शिक्षणासाठी त्यांनी अनाथाश्रम मध्ये ठेवले। त्यांना लागणाऱ्या वस्तू, पुस्तके, पेन, वही इत्यादी पुरवायला सुरुवात केली। तो तसाच वसा आजपर्यंत कुठल्याही दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतःच्या गरीब परिस्थितीतून सुरू केला। लोकांसाठी काम करण्याचे ठरवले ते आजपर्यंत ही सेवा अविरहितपणे सुरू आहे। मग ते आपल्यासाठी आपल्या सीमेवर लढणारे सैनिक असतील किंवा आपल्या समाजामध्ये गोरगरीब असतील, निराधार लोक असतील, त्यांच्यासाठी काम करण्याचे ध्येय बाळगून जी लोकांना मदत होईल ते पोहोचवण्याचे काम सुरू झाले ते आजतागायत सुरू झाले। जवानांना राख्या पोचवणे असतील, गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार असेल, तसेच आपल्या छोट्याशा व्यवसायातून मुक्या प्राण्यांना, कुत्र्यांना खाऊ घालणे। बारामती तालुका सदन असल्यामुळे या ठिकाणी कारखानदारी आहे। अशा ठिकाणी बीड, नगरहून बरेचसे लोक ऊस तोडणीसाठी येत असतात। थंडीमध्ये त्यांचा दिवस सकाळी लवकरच सुरू होतो आणि अशा परिस्थितीत त्यांना स्वेटर, साड्या, कपडे हेच गावागावामधून गोळा करून त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हेही काम शंकर सावंत यांनी केलेले आहे। त्यांनी केलेल्या अशा बऱ्याच कामांना महाराष्ट्र न्यूज मराठीचा सलाम। आपणासाठी ही बातमी आणली होती आमचे बारामतीचे प्रतिनिधी सोमनाथ जाधवसह मी प्रशांत थोरवे, महाराष्ट्र न्यूज मराठी, पुणे। न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। समाजामध्ये बऱ्याच प्रकारचे लोक आपण पाहत असतो, जे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी समाजासाठी, लोकांसाठी व आपल्या माणसांसाठी काही ना काही करत असतात। ज्याच्याकडे दान असते त्याच्याकडे समाजकार्य असतं। काही लोकांच्याकडे काही नसताना आपण फक्त समाजाचं देणं लागतो। आज आपण अशाच एक थोर समाजसेवकांना भेटणार आहोत। त्यांचं नाव आहे सावंत सर। खूप कठीण परिस्थितीतून त्यांनी आपली समाजसेवा ही अविरात्र सुरू ठेवलेली आहे। प्रत्यक्षात आपण भेटतोय। सर, नमस्कार। संपूर्ण नाव सांगा। माझं नाव आहे शंकर गोविंद सावंत, वय आहे 56 वर्ष, राहणार सांगवी, तालुका बारामती, जिल्हा पुणे। सावंत सर, तुम्ही जी सेवा सुरू केली ही तुम्ही कधीपासून समाजसेवा करताय? आमची मंडळी 20 वर्षापूर्वी वारल्यामुळं आमच्या मुलींना मी महिला आश्रममध्ये ठेवले, कर्वेनगरच्या महिला आश्रममध्ये। अच्छा। आणि एक होती नेळ स्टॉपला, तिथं 2 मुली आहेत। अच्छा। तिथं ठेवले। मी दर महिन्याला मुलींना म्हणजे भेटायला जायचो। भेटायला गेल्यानंतर खाऊ, पेन, पेन्सिल, काय थोड्या लागणाऱ्या गरजू वस्तू ते द्यायचो। आणि नंतर असं आणि रविवार जायचा, फक्त रविवारी भेटायचं एका महिन्याच्या। माझ्या मैत्रिणीत ह्या मुली, ह्याला एकीला आई नाही आणि दुसरे दोघी ते आहेत। ह्याला तर वडील नाही, आई पण नाही, म्हणजे कुठून आली, कुठं सापडली हे मला माहीत नाही। तर ह्या मुलींना आपल्याला देता येईल का हे माझ्या मनात आलं। मग आल्यानंतर म्हणलं ह्याचा काय प्रयत्न करूया। मग मी ह्यांचे जे प्रिन्सिपलवाले मुख्याध्यापक त्यांना विचारलं, माझ्या मुलींना मी देतो, तसंच असे काही गरीब अनाथ मुली त्यांना वस्तू आणून काय दिले चालतील का? तर मला म्हणले चालतील, द्या, किती देणार? म्हणलं मी काय देणार, किती देणार काय सांगू शकत नाही। मला जेवढं जमल आणि माझ्या परिस्थिती जेवढी जमल तेवढं मी त्यांना देऊ शकतो। तो साल होतं 2006 साली। तुम्ही दुसरा उपक्रम कुठला घेतला? मी तिथल्यानंतर तिथं 3 वर्ष, पहिल्या वर्षी मी केला, तर त्यावेळेला मी म्हटलं काय 4-5 मुलींना फक्त देऊ असं मला वाटलं होतं। अच्छा। पण परमेश्वराने इतकं दिलं की 53 मुलींना 6 वस्तू मी समान वाटलं, इतकं मला मिळालं। त्याच्यानंतर तुम्ही तिथून पुढचा प्रवास कसा सुरू झाला? तर त्या वर्षी 3 वर्ष केलं। तिथून मग करता म्हणलं आपण पुण्यात केलं, पुण्याच्या बाहेर आता ग्रामीणला येऊया म्हणून मी सांगवी, तालुका बारामती येथील 26 जानेवारीला जे मराठी शाळा आहे येथील काही गरजू मुलं आहेत, तिथून म्हणलं काहीतरी द्यावं म्हणून मी परत काय 10-5 वर्गणी करून स्वतःचं पैसे दर दिवस असं टाकून त्यांना वही, पेन, पेन्सिल, शार्पनर हे आपलं 26 जानेवारीला वाटलं तिथं।
त्याच्यानंतर मग तुम्ही दुसरं अजून काय केलं? नंतर काही वर्ष म्हणजे 5-6 वर्षापूर्वी असं वर्तमानपत्रात आलं की सैनिकांसाठी राख्या पाठवण्यात आल्या सीमेवरती. मग मी मनात विचार केला, जर शाळा एवढी मोठी करते तर आपण एक तरी राखू सैनिकाला का पाठवू नये. नक्कीच. म्हणून पहिल्या वर्षी मी असं प्रयत्न केला. तर मग ती बारामतीला हायस्कूल आहे मुलींचं. मग मी माझ्या स्वतः खर्चाने 500 राख्या त्यांना दिल्या आणि त्यांनी पाठवल्या. परत दुसऱ्या वर्षी म्हणलं ह्याच्या पुढचं पाऊल म्हणून मी परत दुसऱ्या पारेसर म्हणून म्हणलं ती पुढल्या वर्षी रक्षाबंधनचा कार्यक्रम मी मराठी शाळा, प्राथमिक शाळा मराठी सांगवी तालुका बारामती ते एक त्यात राबवला. परत करमेर विद्यालय सांगवी तिथंही राबवला आणि शिरवला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिथं एका दिवशी आहे 3 राबवले उपक्रम. तर अजून त्याच्यानंतर तुम्ही दुसरे उपक्रम काय केले? नंतर आपले माळेबा सहकारी कारखाना आहे ऊसाचा, तिथं मजूर येतात आदिवासी म्हणजे बीड उस्मानाबाद तिथून. तर त्यांची मी मुलं बघितली की मग मी जुने कपडे गोळा केले. असे गावातल्या महिलांनी सांगितलं बाबा असं मी उपक्रम राबवतो आहे. तर मला काही महिलांनी कपडे, पॅन्ट, शर्ट, ब्लाऊज, साड्या इतक्या चांगल्या दिले ना तर कुणी म्हणणार नाही बाबा ही जुनी म्हणून. इतकं त्यांना दिलं मी. ते कांबळेश्वरमध्ये केलं मी ते उपक्रम. ते 2 वर्ष केलं असं. सर अजून त्याच्यानंतर दुसरे? नंतर गेल्या काही वर्षापूर्वी ऊसतोड लोक दिवाळीला आले आपल्या ऊस तोडण्यासाठी कारखान्यावरती. मग मी कामाला असताना मी काय केलं, मला मालकाने मला बोनस दिला 1000-2000 रुपये. तर माझे एक मित्र आहे राहुल निकम म्हणून ह्याचे कोराळीचे ते ऊस तोडेला आपल्याला ह्या वर्षी पाडव्या दिवशी ना खाऊ द्यायचा आहे. म्हणून मी काय केलं, माझा 500 रुपये त्याचं 500 रुपये आज दुसऱ्याच एक दिवस असे 1100-1200 रुपयाचं लाडू आणि चिवडा घेतला आणि ऊसतोड मजुरांना मी झारगडवालेला द्यायला गेलो पाडव्या दिवशी. अच्छा. आणि तिथे त्या लोकांना ते वाटला. इतका आनंद झाला. झोपडीवरती ते पालं घेऊन तिथं ते वाटलं. बरेचसे प्रमाणपत्रही आपल्याकडे आहेत, तुम्ही इथं बघू शकताय. जिव्हाळा सोशल फाउंडेशन बारामतीचं प्रथम वर्धापनदिनी समाजरत्न पुरस्कार मिळाला आहे. आदर्श मातापिता पुरस्कार सन्मानचिन्ह 2020ला सुद्धा त्यांना ते मिळालेलं आहे. बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप महाराष्ट्र राज्य समाजरत्न पुरस्कार 2019. ते भारताचं संविधान हेही त्यांना ते कार्यक्रमाच्या वेळीच फाउंडेशनकडून दिले गेलेलं आहे. प्राण्यांसाठी काहीतरी करता, तो एक नक्की काय? गेल्या वर्षी आपलं मी एक चप्पल दुकान कामाला होतो आणि लॉकडाऊन पडल्यानंतर आता करायचं काय 15 दिवस खायचं वांदे झाले. मग मी खारी बटर जरा विकायचे. मग मी सायकलवर खारी बटर विकायला लागलो. म्हणजे वाड्या वस्त्या. पण काय होतं वयाच्या मानाने ते पाय दुखायचे आणि जात नव्हतं. मग माझा एक मित्र आहे सांगवीमध्ये गणेश पवार म्हणून, त्यांना म्हणलं मला गाडी घ्यायची, मला मदत कर ना. ते म्हणले तुम्हाला गाडी कुठलीही घ्या, किती पैसे लागले तर मी देतो. त्यांनी घेऊन दिली मला. आता माझा त्याच्यावर व्यवसाय चालू केला आहे. पण हे करता करता काय झालं, माझं प्रेम म्हणजे समाजसेवा असल्यामुळे मग कुत्री यायला लागली जवळ. कुत्र्याला मी असं टाकायला लागलो तर कुत्र्याला आता जवळजवळ 50-60 कुत्री येते. नुसतं आवाज जरी ऐकला तर कुत्री अशी पळत येते, अशी गडा गडतात. मी त्यांना दररोज अर्धा पावशेर असं सगळ्यांना टाकत जात असतो. वर्षी आपल्या कोरोनाच्या संकटामुळे गाव बंद असल्यामुळं जे काही निराधार आहेत सांगवी गावामध्ये 1-2-4 जण, म्हणून मी त्यांना बघितलं. मग माझ्या मनात अशी दया आली की आपण ह्या निराधार आहेत 2-4 जण, ह्यांना आपण जेवण मागूया. म्हणून मी स्वतः घरनं 2 चपात्या असे 2-4 जणाला मी त्यांची परिस्थिती सांगितली की बाबा असे गरीब आहे त्यांना जेवण देता का. त्यांनी इतक्या आनंदाने दिले की ताजं जेवण 2-2, 3-3 चपात्या आम्ही 4 जणांकडून गोळा केल्या. 8 दिवस त्यांना आम्ही जेवण पुरवलं. जे गरज आपल्याला समाजामध्ये असं सांगायचं आहे की आपण चालल्यानंतर ज्यांना गरज आहे, रस्त्याने चाललं पाहिजे, एखाद्याला आपल्याला कळलं पाहिजे ह्याला जेवणाची गरज आहे. आपण घरी नाही गेलो तर वडापाव भजीपाव काय त्यांना ती द्यायचं. मुख्य प्राणी असतील कुठं काय असतील ह्यांना मदत करत राहणे महत्त्वाचं. म्हणजे आपण मदत करायची. कोण आपल्याला बघतंय काय बघतंय नाव उठवलं ह्याच्याकडे काही बघायचं नाही. आपण फक्त कार्य करत राहायचं. जग आपल्याला वाईट म्हणणार आहेत, चांगलं केलेलं म्हणणार आणि वाईट केलं तरी म्हणणार आहे. ज्यांची परिस्थिती नाही आहे असेही लोक खूप वर्षापासून समाजासाठी करत आहेत. तर ज्यांची खरोखर परिस्थिती, अशाही लोकांनी पुढे येऊन समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, गरजवंतांना मदत केली पाहिजे. महाराष्ट्र न्यूज मराठीसाठी सोमनाथ जाधव, बारामती.